स्वामी भेटीचा एक अत्यंत अद्भुत अनुभव देणारं अत्यंत सुंदर आणि शांत असं स्थान म्हणजे दादरचा हा स्वामींचा मठ. या मठाबद्दलचा काय इतिहास आहे किंवा या मठाबद्दलच्या अशा काही गोष्टी आहेत कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकलेल्या नसतील. आता जर मी तुम्हाला सांगितलं की हा जो मठ आहे किंवा ही जी जागा आहे ती आधी भूत बंगला होती तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल? नाही ना. माझाही नव्हता बसला आधी, पण तेच सगळं जाणून घ्यायचं आहे. तेव्हा या माझ्यासोबत. स्वामींच्या पाऊलखुणा या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या मठांमध्ये जातो तेव्हा तेव्हा आपण वेगवेगळ्या भक्तांना भेटतो जे नेहमीच त्या मठात येतात. त्यांची स्वामींबद्दलची काय भावना आहे किंवा त्या मठाबद्दल त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे ते जाणून घेतो. तसंच स्वतःचे काही अनुभव शेअर करण्यासाठी आज आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका राणादादा आपल्यासोबत आहे, म्हणजेच हार्दिक जोशी. तर त्याच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचं आणि स्वामींचं काय नातं आहे ते. चला. हार्दिक, स्वामींच्या पाऊलखुणा या भागात तुझं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दादरच्या मठात आहोत. मला तू अनेक वेळेला सांगितलंयस तू स्वामी भक्त आहेस, तू खूप काय काय करतो स्वामींचं, मला माहिती आहे ते. आणि दादरच्या या मठाशी तुझ्या बऱ्याच आठवणीसुद्धा आहेत. तर त्याबद्दल मला खरं तर आज ऐकायचं आहे. आणि स्वामींचं आणि तुझं काय नातं आहे, काय इमोशन आहे ते मला ऐकायचं. मुळात म्हणजे जसं तू मला म्हणालीस की आपलं तर नेहमीच इतके वर्ष आपण एकत्र काम करतोय आणि सो आपण नेहमी कनेक्टेड असतो आणि आपली नेहमी बोलताना स्वामींचा विषय नेहमी असायचा. म्हणजे शूटिंगच्या दरम्यान तर प्रत्येक वेळेला असायचंच आपलं. म्हणजे मुळात आधी म्हणजे मी या भागातच जन्मलो आहे. मेंटोफिलमध्ये माझा जन्म झाला आणि माझ्या घरात फार आधीपासूनच स्वामींची सेवा चालू आहे. आणि दादर या मठाशी वेगळं नातं असं आहे कारण की लहानपणापासून मी इथे येतो. म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं मला असं वाटतं की 93मध्ये वगैरे मी पहिलीच असेल. त्याच्या आधी आपल्याला काही केजीतलं वगैरे फार काही आठवत नाही जेव्हा आपण शिशुविहारमध्ये वगैरे असतो तेव्हा. पण जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी इथे येतोय. मागच्या गल्लीत माझा क्लास होता त्यामुळे कुठे ना कुठे ते कनेक्शन आहेच माझं. किंवा सगळे मित्र परिवार शिवाजी पार्कमधलं आहे. म्हणजे आजही जर गाडी इथून गेली तर आपसुकच गाडी या गल्लीतून बाहेर पडते. मग रात्री ती 12 वाजता असू देत, 1 वाजता असू देत, ती थांबते, 1 सेकंद इथे थांबणार, स्वामींचं दर्शन घेणार, मग पुढे जाणार. आणि मी बघितलं आता तू म्हणालास की नेहमी तू एक लाल रंगाचा गुलाब आणि पिवळ्या रंगाचा गुलाब स्वामींसाठी घेऊन येतोस. हे लहानपणापासून आहे? हो, मी तेव्हापासून तेच देतो. मी पहिल्यापासून. आणि कधी पटकन आलं तर मग मी हिनात्तराची बाटली. पण फुलांमध्ये कधी मी मोठे गजरे किंवा असं हार किंवा असं काही मी देत नाही. पण ते पहिल्यापासून मला असं वाटतं की आपण आयुष्यात प्रत्येक टप्प्यात माणूस हा मोठा होत जातो. मग तो इकॉनॉमिकल असू देत किंवा फायनान्शियल असू देत किंवा कसं असू, प्रत्येक परिस्थितीत वर जातो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण वर जात असतो आणि ते वर काढणारे स्वामीच आहेत. आणि आपण किती मोठे झालो किंवा किती लहान असलो तरी त्यांच्यासाठी आपण एक सूक्ष्म कण आहोत मला असं वाटतं. तर मला असं वाटतं की त्यांच्यासमोर आपण कोणीच नाही. म्हणजे तुला सांगेन की मी आजही गुरुवारी जेव्हा येतो तर मी कधीच म्हणजे इकडे लहानपणापासून मला ओळखतात. त्यांच्यासमोर मी मोठं झालेलो आहे. इथे जेवढी सगळी मंडळी आहेत ते मला ओळखतात अगदी नावानिशी हार्दिक म्हणून. म्हणजे जरी आज महाराष्ट्र मला राणादा म्हणून ओळखतात तरी इथे मला हार्दिक जोशी नावानेच ओळखलं जातं. तर इथे मी आजही दर्शन हे लाईनीतूनच घेतो. मग ती लाईन कितीही मोठी असू देत, कितीही मागे असू देत, किती जवळजवळ माझ्या कधी 1-1.5 किलोमीटरची लाईन असते, पूर्ण अशी सर्कलमध्ये लाईन असते. तर मी लाईनीतून दर्शन घेतो आणि मला ते आवडतं. कारण की इथे मला असं वाटतं की मी इथे लहानच आहे आणि पुन्हा माझं लहानपण मला डोळ्यासमोर येतं. म्हणजे आता तू बघितलं असेल बाहेर ते काका होते, त्या काकांनी मला आल्याला मिठी मारली कारण की त्यांच्यासमोर मी मोठा झालेलो आहे. आणि मला असं वाटतं की सगळी स्वामींची कृपा आहे आणि हेच आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे मला इथे एक वेगळी म्हणजे आल्यापासून माझे हात असे कापतायत कारण की दादरच्या मठात मला असं वाटतं की तुमच्यामुळे आज मला हा योग मिळाला की मठात इथे बसून आपण गप्पा मारतोय. आमच्यामुळे पेक्षा मला असं वाटतं आज स्वामींचा बुलावा होता. ते तर आहे. त्याशिवाय तर काही होऊ शकत काहीच नाही होऊ शकत. पण मी बघितलंय तुझ्या घरामध्ये सुद्धा स्वामींचं खूप करतात. तुझी आई, तुझे बाबा, सगळेच तुम्ही. मी सिरियलच्या दरम्यान सुद्धा तुझ्याकडनं अनेक वेळेला स्वामींचं तुझ्या तोंडून नाव ऐकलेलं आहे. गुरुवार करतोस तू. तर
तुझं आणि त्यांचं काय नातं आहे? तू गप्पा मारतोस स्वामींशी? 14 फेब्रुवारी 2005ला माझा ॲक्सिडेंट झाला होता. जस्ट बाईकवरून मी पडलो होतो आणि माझ्या पायावरून बस गेली होती. पण मला आजही आठवते की मी पडलो तेव्हा ऐकलं नव्हतं. पहिले स्वामींचं नाव माझ्या तोंडात आलं आणि मी चालत येऊन एक सेफ ठिकाणी येऊन बसलो आणि तिथे आलं. बसल्यानंतर मला उठता येत नव्हतं आणि 3 वर्षानंतर माझा तो पाय पूर्ण बरा झाला. तर मला असं वाटतं की हे सगळं त्यांचंच आहे आणि म्हणजे दुसरा जन्म हा मला स्वामींनीच दिलेला आहे. त्यामुळे मला म्हणजे एक असं सांगेन की जेव्हा माझं ऑपरेशन होतं तेव्हा मला स्वामींनी अक्कलकोट फिरवले आणि मला त्यांनी सांगितलं आता पुढच्या वेळेला तुला परत एनेस्थेशिया देणार आहे तर तुला आता कुठे फिरायचं. तेव्हा मी बोललो चला आपण वणीला जाऊया. आणि तेव्हा खरोखर म्हणजे किती लहान होतो आपण तेव्हा, काय आपल्याला कळते, अध्यात्मातल्या पण गोष्टी कळत नाही नसते. नाही खरंय. पण तेव्हा सुद्धा वणी फिरवलं म्हणजे इतपत आहे की त्यांनी मला दृष्टांत दिलेला आहे. जेव्हा आपण कधीतरी कुठेतरी जातो आणि अंगठ्या वगैरे घालतो आपण किंवा काय, तर मला स्वतः स्वामींनी स्वप्न येऊन सांगितलं तुला हे घालायची गरज नाही, मी तुझ्या मागे उभा आहे. तेव्हा मी याच मठात येऊन इथेच उभा होतो आणि माफी मागून मी अंगठ्या सगळ्या काढल्या होत्या. सो त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ते प्रत्येक वेळी पदोपदी आहेत आणि जे नेहमी म्हणतात ना की ब्रह्मांड माझ्या हातात आहे तर तुम्ही कशाला घाबरता. मला असं वाटतं खरंच ती शक्ती आहे आणि आज त्यांच्यामुळे मी जिवंत आहे. मला दुसरा जन्म त्यांनी दिलेला आहे. तेव्हा जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यानंतर मी आज उभा आहे. कलाकार म्हणून त्यांनी मला उभं केलेलं आहे किंवा कलाकार मी घडणार आहे हे सुद्धा मला अक्कलकोटमध्ये कळलं की नाही बाबा तू कलाकार होणार आहेस. हे मला तिथून जर मिळालं तर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टच्या पण वरचा जर कुठचा कोर्ट असेल तर ते हे कोर्ट आहे आणि त्या कोर्टातून आपल्याला शिक्कामोर्तब झाले की बाबा तुला कलाकार म्हणून घडवणार आहे. सो मला असं वाटतं की कुठे ना कुठे पदोपदी ते बरोबर असतात आणि त्यांचे संकेत मिळत असतात की आहे. आणि तू म्हणालीस की पॉझिटिव्ह, मला असं वाटतं की म्हणजे स्वामी देखील तेच सांगायचे की नामस्मरण करा, कुठलंही नामस्मरण करा. तुम्हाला मी असं नाही म्हणणार की देवदेव करा किंवा काय करा, कुठले आई वडिलांचं नाव घ्या, तुम्हाला जे वाटतं त्यांचं नाव घ्या, ज्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह शक्ती मिळते ते घ्या. आणि मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांचं नाव घेतल्यानंतर मला स्वामींचं नाव घ्यावं असं वाटतं. तर मला असं वाटतं की या 2 शक्ती जेव्हा मला मिळतात त्यामुळे मला याच्यातून असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. किंवा एखादा म्हणजे आपण सुखात कधी परमेश्वराची आठवण करत नाही, पण एखादी छोटीशी गोष्ट अशी निगेटिव्ह झाली की अरे स्वामी तुम्ही माझ्यावर असं का केलं. पण हे करा की तुम्हाला त्यांनी ती गोष्ट दिली आहे कारण की तुमच्यात ती सहन करायची ताकद आहे. बरोबर, म्हणून ती तुम्हाला दिलेली आहे. आणि कुठेतरी आपला ECG जसा वर खाली असतो तर आयुष्य पण तसंच आहे. तर असं समजा की स्वामींचीच इच्छा आहे की आज तुम्हाला जरा शांत बसवले असं, म्हणजे आपल्या कलाकारांना मधल्या काळामध्ये काम नसतं किंवा तेव्हा काम असतं. तर मला असं वाटतं की ही वेळ दिलेली, ही तुमच्यासाठी वेळ दिलेली आहे. तर तुम्ही नेगेटिव्ह होऊ नका, तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार करा, तुमचा विचार करा. मला वाटतं प्रत्येक याच्यात पॉझिटिव्ह राहणं. आणि स्वामी समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ एक मुळात एक खूप मोठी या जगातली पॉझिटिव्ह एनर्जी आणि आज अख्ख्या जगामध्ये सगळ्यांना त्याचा अनुभव येतो आहे. त्यामुळे मी वेगळं सांगणं म्हणजे मी फार लहान आहे सगळं सांगण्यामध्ये, पण खरंच त्यांची अनुभूती घ्यायची असेल तर त्यांच्या सानिध्यात मला असं वाटतं जे करतही नसतील नामस्मरण त्यांच्या मागे देखील स्वामी. त्यामुळे जे पॉझिटिव्ह विचार करतात त्यांच्या मागे स्वामी. हे तू जे सगळं बोलतोयस ना ते मला इतकं चांगलं रिलेट होतंय. मला आठवतंय 2013-14च्या दरम्यान आपण एकत्र काम केलं होतं आम्ही, गंध फुलांचा गेला सांगून म्हणून. तर त्यात माझी मुख्य भूमिका होती आणि हार्दिक एका रोलसाठी आला होता तिथे. पण काही कारणामुळे का काय तो पटकन त्या सिरियलमधनं बाहेर पडला. तर तेव्हा त्याला ते तितकं प्रूव्ह करायला मिळालं नाही. पण त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या जिद्दीने कष्ट करून आणि मे बी नाही खरं तर स्वामींच्याच कृपेमुळे तुला इतका मोठा आणि इतका सुंदर रोल मिळाला जो तू सुंदर केलासच. आणि आज तू अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर राणादादा म्हणून प्रसिद्ध आहेस. हे तो पण एक किस्सा आहे ना की म्हणजे मला आधीच एक सिनेमा मिळाला होता आणि ते परीक्षा घेतात ती कदाचित असेल तसं असतं. म्हणजे ते आपल्याला कळणं, जर तुम्ही जोपर्यंत त्यांच्या चरणाची लीन होत नाही तोपर्यंत तुमची ती समज कदाचित येऊ शकत नाही. किंवा मला एक सिनेमा मिळाला होता जो कुस्तीवरती होता, त्याच पायावरचा मार्क होता म्हणून मला सिनेमातून त्या काढलं होतं. काय सांगतो? हो, त्या सिनेमातून मला काढून टाकलं होतं की नाही बाबा ते लंगोट घातल्यावरती तुझा तो पाय त्याच्यावरचा मार्क दिसेल वगैरे. तर म्हटलं ठीक आहे काही नाही. आणि तेच तुझ्या जीवरंगाला बरं ही भीती होती. म्हणून जेव्हा मला मालिका मिळाली तेव्हा मी पहिले आमचे जे आपल्या श्रुती मॅम होत्या त्यांना जेव्हा सांगितलं आणि सुबोध दादा होता बसलेला तिकडे की माझ्या पायावरती असं आहे बाबा, उद्या तुम्ही मला तिथे गेल्यानंतर असं म्हणू नका की आधिकाने सांगितलं.
तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू प्रामाणिकपणे सांगितलंस की तू हा विचारही केला नाहीस की मालिका तुझ्या हातातून जाऊ हो, शकते. हो. याच पायावरती आपण तुझ्यासाठी एक स्पेशल एपिसोड करू आणि तो त्यांनी केला, शब्द राखला. जो वज्र केसरीचा एपिसोड हो. होता की त्याच्यामध्ये आठवतंय मला. मालिकेमध्ये पण सेम ॲक्शन होताना दाखवला जेव्हा तो अंजलीबाईंसाठी फुलं केला जातो आणि तो ॲक्शन. मला असं वाटतं की हरून जाऊ नका. एक गोष्ट गेली म्हणजे तुमचं आयुष्य संपतं किंवा तुमच्या आयुष्यातून सगळ्याच गोष्टी निघून गेल्या असं होत नाही. कुठेतरी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलेलं सच्ची आहे. श्रद्धा आतमध्ये श्रद्धा असावी. पाहिजे नक्कीच. खूप गरजेचं. म्हणजे भूक लागली आत्ता काही मिळालं नाही पण नक्कीच पुढे गेल्यावर स्वामींनी तुमच्याकडे पंचपक्वान्न ठेवलेलं आहे. ही एक तुम्ही डोक्यात ठेवा. स्वामी आहेत. स्वामी आहेत आणि कुठे ते आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. फक्त आपल्यावरती नाही तर सगळ्यांवरती त्यांचं लक्ष आहे. आणि मी बोलतो ना की प्रचिती येते, आजही येते. आज मला असं वाटतं की इथे मी का आलो आहे मला माहीत नाही. खरं त्यांचंच सगळं आहे. ज्यात इथे बसून तू अशी गप्पा मारतोय खरंच. आणि आपण आज स्वामींबद्दल गप्पा मारतोय आणि स्वामींचे आशीर्वाद त्यातून आपल्याला मिळतात. खरं आहे. पण खूप खूप थँक्यू, खूप धन्यवाद. तू आज इथे आलास आणि तुझे इतके छान छान एक्सपिरियन्सेस आमच्यासोबत शेअर केलेस. खूप छान वाटतं. नाही, थँक्यू सो मच. मी खरं तर तुमच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो की मला तुम्ही इथे बोलवलं आणि माझी निवड केलीत की नाही बाबा दादरच्या या मठामध्ये हार्दिक गेलं आणि माझी इकडची खरंच खूप जुन्या आठवणी आहेत. म्हणजे कदाचित मनात अश्रू आहेत माझ्या, कारण की खूप आठवणी आहेत माझ्या लहानपणीच्या इथे. खूप गोड आठवणी आहेत आणि आजही इथे आल्यानंतर मला लहान झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे पुन्हा ते क्षण तुमच्यामुळे मला इथे दिलेत. त्यामुळे खूप खूप मी आभारी आहे तुमचा. श्री स्वामी सर. श्री स्वामी समर्थ. दादरच्या या स्वामी मठाचे विश्वस्त राजेश टिपणीस आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्यासोबतच आपण गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या मठाचा इतिहास. थोडंसं इतिहासाबद्दल सांगाल आम्हाला या मठाच्या, किंवा मी असं ऐकलं की हे खूप छोटंसं कौलारू असा मठ होता. हा कौलारूच मठ होता आधी. हा ज्याला हा स्थापन केला गेला हा कौलारू मठ होता इकडे. त्याचा साधारण गाभा असाच होता. इकडेच आपला गाभारा होता. 71 साली याचा जीर्णोद्धार झाला या मठाचा आणि ही दुमजली इमारत बांधली गेली 71 साली. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही ह्याचं जे नूतनीकरण केलं. जसं तुम्ही आता बघताय लाकडाचं जे पूर्ण जे तुम्ही सुशोभीकरण Carving बघताय आहे. हो, सुंदर. ते सगळं आता आम्ही हे एक 4 वर्षापूर्वी केलं. ओके. त्यानंतर म्हणजे जसं काळ बदलत गेला आणि आम्हाला असं वाटलं की त्यात मेंटेनन्स लागतोय किंवा आम्हाला अजून काही करता येतील तसं आम्ही हे करत गेलो. जसं आता तुम्ही हे बघितलं तर हे जे वूड कार्विंग्ज आहेत, हा जो महाराजांचा जो सिंहासन आहे लाकडाचं ते आहे तसंच आहे. जे बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केलं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये आम्ही काहीच चेंज नाही केलेला. पण बाकीचं जर तुम्ही बघताय हे सगळं नूतनीकरण आम्ही नंतर केलं. बाळकृष्ण महाराजांच्या पादुका तिकडे आहेत दर्शनासाठी. हे आपल्या मठाचे संस्थापक आहेत. हो हो, त्यांनीच हा मठ स्थापन केला. आणि त्यांचे पुत्र, हा फोटो बाबू महाराजांचा आहे, बाळकृष्ण महाराजांचे सुपुत्र. आणि ह्या त्यांच्या मिसेस पद्मा माता. ही त्यांची खुर्ची ज्याच्यावर ते बसायचे आणि म्हणजे सगळे सिद्ध पुरुष आमच्याकडे त्यांची पूर्ण जे परिवार होतं त्यांना महाराजांचा आशीर्वाद होतात आणि सिद्धी लाभलेली त्या त्यांच्या पादुका. आणि ही त्यांची स्मृती आहे जी काही बाबू महाराजांचं तुम्हाला जर फोटोमध्ये पण दिसत असेल एक घड्याळ आहे ते. आणि त्यांची आठवणी म्हणून आम्ही आमच्या जे जुने विश्वस्त होते एक स्मृती तयार करून घेतलेली आणि ती आम्ही त्याच्यामध्ये इथे ठेवलेली आहे. हे अजूनही आहे, या स्मृती आतमध्ये आहे. हे तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यांच्याच पादुका आहेत आणि त्यांची स्मृती आहे इकडे. आम्ही असंही ऐकलंय की ही जी जागा होती ही आधी भूत बंगला होता इथे आणि इथे कोणीच राहायला यायला तयार नव्हतं. थोडासा इतिहास देतो त्याचा. इतिहास असा आहे की 115 वर्षापूर्वी ज्याला महाराजांचे अनुयायी महाराज त्याला malaड इथे वास्तव्यात होते. ते तुम्ही जसं सांगितलं होतं तिकडे त्यांचं भजन चालायचं. पण तिकडून त्यांचे बरेच भक्त मुंबईवर नाही यायचे. आता तुम्ही विचार करा 115 वर्षापूर्वीचा काळ. आता जसं तुम्ही पटकन malaडला जाता तर त्यांना थोडा त्रास व्हायचा. ते जे महाराजांना बाळकृष्ण महाराजांना जाणवलं मग त्यांनी आपल्याच भक्तांना सांगितलं की तुम्ही मध्यवर्ती ठिकाणावर कुठेतरी एक जागा बघा जिकडे आपण महाराजांचं मठ स्थापन करू शकतो. तर त्याला मध्यवर्ती ठिकाण जी आजही आहे ती दादर आहे. तर दादरमध्ये जेव्हा आले तर त्यांना जागा बघत होते तर महाराजांनी सांगितलं मग ही वास्तू आयडेंटिफाय झाली. पण ह्या जरा वास्तूचं लोक म्हणायची की ह्या वास्तूत
तर ह्याला भूत बंगला म्हणायचे. हो. भूत बंगला ह्या कारणाने, कारण जिकडे एवढे जे भाडूत यायचे इकडे जे राहायला, जे लोक इथे भाड्याने घ्यायचे बंगले, त्यांच्याकडे काही ना काहीतरी त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स व्हायचे, कोण जगायचं नाही, त्यांच्याकडे काय आधीच्या त्यांना काही त्रास, काय व्याधी व्हायच्या. हे जेव्हा महाराजांच्या कानावर गेलं, त्याला महाराज म्हणाले की तुम्ही जा तिकडे, हा. आणि जर दरवाजावर जर तुम्हाला अगरबत्ती किंवा कुठल्याही फुलाचा जर सुवास आला तर तुम्ही तो घेऊन टाका. आपण बघू पुढे काय, आपण महाराजांचं आपण इकडे स्थापन करू, स्वामी समर्थ महाराजांचं मठ आपण इथे स्थापन करू. त्याप्रमाणेच त्यांचे ते भक्त त्यावेळेला आले. तो माळी त्याला ज्याला ते भेटले तोही हे सांगत होता की हा बंगला इकडे कोण तुम्ही हे इथे घेऊ नका. पण ज्यावेळेला त्यांना तो सुवास आला, जागच्या जागी त्यांनी सांगितलं नाही आपल्याला इथेच, आणि तसं त्यांनी महाराजांना कळवलं. आणि आज जो तुम्ही मठ बघताय त्यावेळेचा भूत बंगला, पण आजचा हा दादर मठ त्यांनी हा स्थापन केला. म्हणजे एका वेगळ्या शक्तीत आणि ताकदीमध्ये हे रूपांतर झालंय. ती महाराजांमध्येच होती. खरंय. ती त्यांच्यामध्ये होती की ते म्हणजे आमचे जे संस्थापक आहेत बाळकृष्ण महाराज, त्यांच्यामध्ये ती सिद्धी होती की त्यांनी मुक्ती दिली तिकडच्या त्या जे कोण ज्या काही शक्ती होत्या, ज्यांनी आधीच्या लोकांना त्रास झाला, त्यांनी त्यांना मुक्ती दिली आणि महाराजांचं मठ स्थापन झालं. अगदी. दादरच्या मठातल्या या स्वामी पादुका आहेत, या मूळ पादुका असं म्हणतो आपण. तर ह्याचं काय महत्त्व आहे आणि ह्याचं दर्शन फक्त आणि फक्त गुरुवारीच दिलं जातं, तर असं का, याबद्दल थोडं सांगाल? थोडा इतिहास सांगतो आपल्याला की ह्या ज्या मूळ पादुका आहेत, ह्या मठाचे संस्थापक बाळकृष्ण महाराज ह्यांना स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितलं की अक्कलकोटला ये आणि तुझ्यासाठी मी पादुका, एक वेताची खाट आणि त्यांची वस्त्र ही ठेवलेली आहेत. ज्योतिबा नावाचे तिकडे पुजारी असतील, ते तुम्हाला हे देतील. सेम दृष्टांत ज्योतिबा म्हणून आहेत जे अक्कलकोटला. मी परत मी वारंवार हा संदर्भ का 115-120 वर्षापूर्वीचं हे सगळं डोक्यात आणा, तुम्ही आत्ताचं त्याचं कोरिलेशन घेऊ नका. त्यावेळेला महाराजांनी अक्कलकोटला गेले आणि ह्या मूळ पादुका, ती वेत लावलेली त्यांची ती जी खाट होती ती, आणि स्वामींचे वस्त्र आहेत आमच्याकडे. आता त्यातली खाट, वेत आणि वस्त्र हे सुरतच्या मठामध्ये आहेत, आणि स्वामींच्या ह्या ज्या मूळ पादुका आहेत ह्या आम्ही दादर मठात स्थापन केलेल्या आहेत. आणि आमच्याकडे दर्शन रोज होतं पादुकांचं, म्हणजे आरती असते ना संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला आमच्याकडे दर्शन होतं पादुकांचं. आणि जे आपले मोठे सण असतात, स्वामींची पुण्यतिथी, जयंती, गुरुपौर्णिमा आहे, दत्त जयंती, त्यावेळेला ह्या दर्शनासाठी मूळ गाभाऱ्यात आम्ही या ठेवतो आणि त्याला लोकांना ह्याचं दर्शन होतं. ओके. पण त्या व्यतिरिक्त फक्त गुरुवारी याचं नाही, रोज होतं ना आरतीच्या वेळेला, रोज संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला इथेच दर्शन होतं. तर आता दादरच्या या स्वामी मठामध्ये अगदी नियमितपणे येणाऱ्या भक्तांशी बोलूया आपण. आज आपल्यासोबत आहेत दीपाली माशेलकर, त्या रेग्युलरली या मठात येतात. बोलूयात त्यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी मस्त मजेत आहे. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की तुमची पावलं इथे आली की आपसुकच मठाकडे वळतात. बरोबर. काय नातं आहे तुमचं स्वामींशी? स्वामीबद्दल मी कितीही बोललं तरी कमी आहे. मला 40 वर्ष झाली मी स्वामींना, म्हणजे स्वामीबद्दल मला माहिती झाली आहे. माझ्या आधी सासूबाई इकडे यायच्या, त्यांच्यामुळे मी स्वामीमय झाले. म्हणजे त्यांच्यामुळे मी पारायणाला बसले, त्यांनीच मला स्वामींची ओळख करून दिली. आणि जेव्हा जेव्हा मी स्वामींना हाक मारते तेव्हा ते माझ्या हाकेला येतातच आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. प्रगतीताई, काय सांगाल, काय नातं आहे तुमचं स्वामींशी? स्वामींबद्दल बोलायचं तर खरं शब्दच अपुरे पडतील आपले. इतके अनुभव आत्तापर्यंत आयुष्यात त्यांनी दिले. ज्या ज्या वेळी संकटात पडत जातो त्या त्या वेळेला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. आणि अगदी स्वप्नात दृष्टांत देऊन सुद्धा त्यांनी जिवंतपणे मला काय सांगताय दिलेलं आहे. त्यांचं थोडंसं सांगाल सगळं आम्हाला? काय खूपच चांगलं. काय झालं होतं, काही थोडं सांगू शकता आम्हाला? असं म्हणजे काही आपल्याला घरातले काही प्रॉब्लेम्स असतात. आता माझ्या मुलाचा नोकरीचा प्रश्न आहे, जॉबचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्या संदर्भामध्ये आता मी सगळं स्वामींवर टाकलेलं आहे. जे काय करणार ते स्वामी करणार, त्याप्रमाणे ते होत आहे. आणि अगदी माझं जेव्हा लग्न झालं, मी पहिल्यापासून स्वामी भक्त आणि रोज मठात येणारी. तर माझ्या नवऱ्याला अजिबात आवड नव्हती मठात यायची, अजिबात आवड नव्हती. तेव्हा मी ठरवलं की आपण जेव्हा मठात यायचं की जेव्हा माझा नवरा स्वतःहून म्हणेल मठात जाऊया.
आणि अशा एका दिवशी त्याला उपरती झाली यायची की त्या दिवसापासनं नवरासुद्धा स्वामी भक्त झाला. ताई, काय सांगाल स्वामींविषयी? स्वामी म्हणजे माझं विश्व. कुठच्याही ह्याला हाक मारा स्वामी हजर. 30 वर्षापूर्वी माझे मिस्टर वारले. कधीही कुठच्याही गोष्टीत खाणं पिणं काही कुठची अडचण आहे मला. नाव घेतलं स्वामी हजर. कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं स्वामी येऊन मला देऊन जातात. मुलीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं, सेलचं काम करून मुलं मोठी केली, पण प्रत्येक ह्याला स्वामी माझ्यासमोर. काही हाक मारलं, आई मला हे खायचं आहे, आले स्वामी, चला आज आपण हे खाऊया. आता माझ्या मुलाचं पण लग्न आलं, मुलीचं पण लग्न आलं, सगळं स्वामींच्या कृपेने. सगळं आहेत ते स्वामी. माझी आई यायची, पेढा मिळायचा म्हणून मी आईबरोबर हात धरून यायची. पेढा मिळतो इथे म्हणून आई माझी भजनाला बसायची इथे. मग आईबरोबर यायचे आणि ते म्हणजे पेढा मिळायचा म्हणून मी आईबरोबर यायचे. पेढा मला मिळणार म्हणून ती सवय लागली. मी आता माझा माहेर इकडे शिवाजी पाटीलवाडी आणि सासर माझं वडाळा डेपो तिकडे. त्यामुळे मला सगळं काय ते आई यायची त्या स्वामी. प्रचिती वगैरे तर वारंवार येतात लोकांना, नो डाऊट. त्याबद्दल एखाद्या हां, पण प्रचिती म्हणजे माझं जे आयुष्य होतं की खडतर वगैरे जे काही पर्सनली खडतर म्हणजे लग्नाच्या आधी म्हणा वगैरे, नंतर मिस्टरांचं नोकरीच्या याच्यामध्ये वगैरे, पण त्यांना पण त्यांच्या आईनी त्यांचं थोडं म्हणजे म्हणतात ना रागीट थोडा स्वभाव तसं होतं, पण त्यांच्या आईनी त्यांना एकदा सांगितलं स्वामींच्या मठात जा, सगळं व्यवस्थित होणार. 78 सालापासून त्यांनी जे स्टार्ट केलं तर त्यांना वेळोवेळी चांगलं हे अनुभव मिळाले, जे काही थोडे छोटे मोठे अनुभव, आणि मला पण तसंच मिळालं. पण आमच्या आयुष्यात नक्की बदल झाला तो स्वामींमुळे. इथे खूप मोठा स्टाफ आहे आणि आत्ताच्या काळातली मुलं त्यांनी सुद्धा अध्यात्माचा आधार घ्यावा. आपण बघतोय की अनेक वेळेला डिप्रेशनचं प्रमाण वाढतं आहे किंवा कितीतरी तरुण पिढी वेगळ्या मार्गाला लागते आहे. तर मठ किंवा अध्यात्म मार्ग तुम्ही कसं बघताय? काय मुलांचा अप्रोच आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्ही सेवेकरी इकडचे. 25 वर्ष झाली मला, मी मठात सेवा करतोय. आम्ही बघतोय आता जे गुरुवारी आमच्याकडे जो भक्तगण येतोय त्याच्यामध्ये आश्चर्य असं नाही वाटणार, पण आनंद होतोय की लहान वयातली बरीच लोक भक्ती मार्गाला लागत आहेत. म्हणजे नित्यनियमाने दर गुरुवारी येणारी लोक आहेत, जी दर्शन लांब राहणारी, म्हणजे ऑफिस सुटलं की मठात येतील गुरुवारी, दर्शन घेतील आणि मग घरी जातील. जवळपास म्हणजे दादर राहणारे नाही, लांब राहणारे. हो, खरंय. फार आनंद होतो. आमच्याकडे पारायण असतं. आता हे पारायण आमच्याकडे स्वामी जयंतीच्या आधी 11 दिवस जयंतीचं पारायण असतं आणि पुण्यतिथीचं पारायण. मी तुम्हाला पारायणाबद्दल का सांगतो, कारण ह्याच्याशीच कोरिलेशन आहे या गोष्टीचा. ह्या पारायणामध्ये 550 भक्त बसतात. 11 दिवस हे पारायण चालतं, गुरुलीलामृत. तर ह्याच्यामध्ये जो मेजॉरिटी क्राऊड, म्हणजे पूर्वी कसं आता ज्यांचं वय झालं आहे किंवा रिटायर झाले आहेत ती लोक बसतात. आता आम्ही बघतो की जवळजवळ 30 ते 40% क्राऊड हा जॉबवरनं येतो. म्हणजे विचार करा त्यांची भक्ती किती म्हणजे खरंच त्यांना मी मानतो या बाबतीत की जॉबवरनं जॉब करून येतात. मग इथे पारायण 7 वाजता आमचं रोज संध्याकाळी सुरू होतं, ते 9:30पर्यंत ते करून आमच्याकडनं पनवेल आणि विरारवरनं येणारी लोक आहेत हे 11 दिवस हे पारायण करून. म्हणजे एवढं भक्ती मार्गाला ही लोक जात आहेत. आम्हालाही आनंद आहे त्याच्यामुळे. आता आमच्या मठाकडनं जेव्हा आम्ही हे बघतो त्यावेळेला आम्ही एक इंस्टाग्राम अकाउंट काढला, दादर मठ या नावाच्या नाव. आता लोक म्हणतील की इंस्टाग्राम, आता आमच्याकडे इंस्टाग्रामवर फक्त स्वामींचा रोजचा जो रोज हार बदलला तो त्याचा आम्ही रोज चित्र टाकतो किंवा काही सण सोहळे असले तर त्याचे आम्ही पूजेचे काही फोटो टाकतो. नाही म्हणता आमच्याकडे आता 27,000 आमचे सबस्क्रायबर्स झालेत. म्हणजे आहे लोकांना भक्तिमार्ग. कधी कधी मला असं वाटतं की काय होतं की ह्या जनरेशनला ना कोणी मार्ग दाखवणारं नाही आहे. म्हणजे देवळात जा, बरं देवळात जाऊन करू काय, म्हणजे देवळात जाऊन. तर आमच्या इकडे आम्ही ही सगळ्या स्टाफला आणि आमच्या गुरुजींना अगदी इन्स्ट्रक्शन्स आहेत की इकडे आलं
की कुठलेही काहीही लोकांना काही भविष्य किंवा पत्रिका बघणं हे आमच्याकडे होत नाही. आपण बसा समोर स्वामींच्या, स्वामींना सांगा, तुम्हाला उत्तर स्वतःच मिळेल. म्हणजे हे आम्ही अगदी म्हणजे आमच्यात जरी ते निदर्शनास आलं की हे कोण करतं त्याच्यावर आम्ही कारवाई घेतो. हां, म्हणजे आम्ही हे ते मानत नाही की आम्ही ऑलवेज म्हणतो की जे स्वामींना स्वामी तुमच्या मनात आहेत ना अंतर्मनात, बरोबर आहे, अगदी अगदी. मग ते सांगतील ना तुम्हाला, त्याचं उत्तर देतील. जो तुम्हाला जो काही इश्यू आहे, जो तुम्हाला त्रास आहे, तुम्ही स्वामींना सांगा ना, स्वामी त्याचं उत्तर देतील. तुमचा स्टाफही खूप मोठा आहे आणि तुम्ही म्हणत होतात की खूप आधीपासून तुमच्याकडे संगणक आहे, त्यांची तुम्ही व्यवस्थाही चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ही खूपच छान गोष्ट आहे. आमचं मठ 99 साली आमच्याकडे संगणक आले. हो, 99 साली आमची वेबसाईट लॉन्च झाली, म्हणजे आज 27 वर्ष झाली. तेव्हापासून आता तर पूर्ण क्लाउड बेस्ड आमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, जे आमच्याकडनं अभिषेकाची नोंदणी होते, बऱ्याच गोष्टी आहेत, आमच्याकडे डोनेशन्स आहेत. तर त्याच्यामुळे टेक्नॉलॉजिकली आम्ही म्हणू की वी आर विथ द टाइम्स, की आमचं बरोबर हे चालू आहे. आमच्याकडे स्टाफ आहे, 25 लोकांचा फुल टाईम स्टाफ आहे. बरं. आता लोक म्हणतात की तुम्ही नोकरीला कुठे आहात, मठात आहात. तर आमच्याकडची जी लोकं आहेत, तुम्ही कोणालाही विचारलं तर ते अभिमानाने सांगतात, कारण त्याला बऱ्याच गोष्टी आहेत. आज आम्ही आमच्या स्टाफला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी पासून मेडिकल कव्हरेज, ह्या सगळ्या फॅसिलिटीज, त्यांच्या मुलांचं शिक्षण बाप. हे मठ सांभाळतं. त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फिया दिल्या जातात. कुठले त्यांच्याकडे काही प्रसंग आला तर मठ उभं राहतं. आज ही 25 लोक, हे आमचा हा एक्सटेंडेड परिवार आहे. मला वाटतं हे काळाशी रिलेट होणार 100% आहे. ती लोक कुठे जाणार? म्हणजे आज आम्ही असं विचारतो की मठात जेव्हा तो काम, पूर्वी असं नव्हतं, आता आम्ही बरेच चेंजेस आणलेले आहेत त्याच्यामध्ये. कारण आज गर्दी वाढली आहे, आमच्याकडे जागा तेवढीच राहिली आहे, पण भक्तगण 10 पट वाढलेले आहेत आमच्याकडे. ह्या वर्षी 1 जानेवारीला सगळ्यात देवळात होता, पण आमच्या इकडे जवळजवळ 5 नाही म्हणणार, पण 2 ते 3 किलोमीटरची नक्कीच लाईन होती. म्हणजे वळसा घालून ती सेना भवनपर्यंत गेली. बरोबर, आम्ही अनुभवलेलं आहे. लोकांना 2.5 ते 3 तास लागत होते. हेच दाखवतंय की आज लोक भक्ती मार्गाकडे वळत आहेत, फक्त स्वामींच्या मठात नाही, सगळीकडे. आणि ती आनंदाची गोष्ट आहे. अलिबागला सुद्धा नवीन मठाचं एक उपक्रम सुरू होणार आहे, तर त्याबद्दल सांगाल? साधारण एक 10 ते 11 वर्षापूर्वी मनोहर रानवडे यांनी आम्हाला एक जमीन तिकडे आम्हाला दान केली मठाला. अगदी अलिबाग गावात आहे, एस टी स्टँडपासून एक 2 ते 3 मिनटात चालत यायचा अंतर. तिथे आम्ही एक काळ्या पाषाणात, म्हणजे आम्ही तो कोल्हापूरवरनं स्टोन आणतोय, तो हे करून कार्विंगचं ब्लॅक स्टोनमध्ये आम्ही स्वामींचं अतिशय सुंदर मठ बांधतोय अलिबागमध्ये. अगदीच म्हणजे मी म्हणतो ना, अगदी मध्यभागी अलिबागच्या तिकडे. ते बहुतेक ह्या वर्षाअखेरीसपर्यंत आमचं ते पूर्ण होईल. लोकांनी आम्हाला इतका प्रतिसाद दिला आहे त्यासाठी. म्हणजे काही लोक म्हणतात तुम्ही आम्हाला सांगा की काय तुम्हाला पाहिजे, आमचा थोडाफार जो काही हातभार लागेल. तुम्हाला खोटं वाटेल, आमच्याकडे अशी काही भक्त आहेत की जे म्हणतात तुम्ही आम्हाला काय त्याच्यातला एक छोटा जरी भाग दिला, म्हणजे त्यातला काही की आम्ही जे त्याच्याबद्दल काही आम्हाला योगदान आम्ही करू शकलो, त्यात आम्हाला इतका आनंद आहे. आणि आम्हाला ते कधी कधी असं वाटतं की किती लोकांची स्वामींवर श्रद्धा आणि प्रेम किती आहे. किती तुमचा हा एक मोठा आणि समृद्ध अनुभव असणार आहे, आय एम शुअर. पण तुम्हाला असा काही स्वामींचा किंवा त्या संदर्भात अनुभव आला आहे? अनुभव म्हणजे हा मठ जो आहे हा गुरु परंपरेतला मठ आहे. स्वामींचं इथे जे स्थान स्थापन केलं हे सद्गुरू बाळकृष्ण महाराजांनी इथे स्थान स्थापन केलं. बरोबर. तर ते गुरुपद त्यांच्याकडे जातं. हा मठ त्यांनी स्थापन केलं आणि ते बसलेत स्वतः. तर माझा अनुभव असा आहे की मी मठामध्ये येण्याआधी मला हा मठ दिसला होता आणि मी शाळेत असताना. हो. आणि मी राहायला लालबागला, शाळेत परळला आणि मठाचा काही संबंध नव्हता. पण मी चालत इथून जायचो आणि रोज इथे बघायचो की घंटा वाजते, पण मी कधी आतमध्ये आलो नाही. एकदा आतमध्ये आलो त्यावेळेला कळलं की बाबा इथे हा मठ आहे आणि हे मी बघितलेलं आहे. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी आज इथेच आहे आणि महाराजांनी मला विश्वस्त करून घेतलं. पहिले सेवेकरी होतो. आमची सुरुवात चप्पल स्टँडपासून झाली, चप्पल उचलण्यापासून, आणि आज आम्ही आता इथे विश्वस्त आहे. पण ते म्हणतात ना की स्वामींच्या दरबारामध्ये कुठलंच काम खरं तर नाही. आम्ही आजही, मी आहे, आमचं अमित आहे, राजेश आहे, आम्ही कुठचीच कामं अशी हे करत नाही. आम्ही आताही चप्पल स्टँडमध्ये जाऊन बसतो, आम्हाला काय वाटत नाही. पण मी खरं सांगू, हे तुम्ही बोलताय म्हणून नाही, मी आज दिवसभर इथे या मठामध्ये आहे. इतकं वेल मॅनेज्ड, इतका सुसंस्कृतपणा आणि इतकं सगळं
टापटीपपणा, नीटनेटकेपणा, खूप मला ह्या गोष्टी भावल्या आणि खरंच म्हणजे हे कौतुकास्पद आहे. दादर मठाची एक शिस्त आहे. हां, एक्झॅक्टली. येस. आणि जे भक्त आहेत ते भक्तही ते मेंटेन करतात. म्हणजे एखादा भक्त जर आवाज करत असेल तर ते भक्त स्वतः सांगतात की बाबा हळू बोल. म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा भक्तच सांगतात की बाबा हळू बोला, मठ आहे असं. आणि ही शिस्त जी आहे, आमचे बाबा होते म्हणजे राजेश टिपणीस यांचे वडील होते, ते एवढे कडक होते पण भक्तांना त्रास होणार नाही याची ते खूप काळजी घ्यायचे. असं होतं. म्हणजे ते नेतृत्वच असं होतं, त्याच्यामुळे आम्हाला ती जडणघडण अशी झाली आमची. ही जी मागे गर्दी तुम्ही बघताय ही पारायणासाठी जमलेली गर्दी आहे. आता मी सुद्धा थोडा वेळ बसणार आहे, त्यामुळे भेटूयात नक्कीच पुढच्या भागात स्वामींच्या पाऊलखुणा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.